ताकदवार तुम्ही म्हणताय, पण सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा ताकदवार नेत्यांना मंत्रीपदच मिळाले. पक्के सरकार तानाजी सावंत यांची देखील नाव, तानाजी सावंत बॅग पॅक करून गेलेले आहेत. रवी राणांचं पण नाव ऐकलं मी आता. रवी राणाही अमरावतीमध्ये गेले, असे अनेक आहेत. आणि असं कळलं की अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे. खरं म्हणजे त्यांनी 6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती. याचा अर्थ स्पष्ट आहे, जे आमच्याकडून सोडून गेलेले आहेत ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेले. आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलेलं आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू. फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसत आहे, इतकंच मी सांगतो. मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार म्हणतात मुख्यमंत्री. खाते वाटत नसताना आतापासूनच ऑडिट केलं जाणार आहे. बघा, देवेंद्रजी हे नरेंद्रजीचे अंधभक्त आहेत. त्याच्यामुळे वरती नरेंद्रजी आमचे अशी जुमलेबाजी करत असतात. त्याच्यामुळे त्यांचे चेलेही खाली करत असतात. झिरो टॉलरन्स, काय भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स ही घोषणा आहे आमच्या नरेंद्रजींची. हा झिरो टॉलरन्सचा विषय जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी राबवला तर त्यांचं 90% मंत्रिमंडळ रिकामं होईल. पण नरेंद्रजी दिल्लीमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सभोवती घेऊन बसलेले आहेत. तसे हे महाराष्ट्रातले देवेंद्रजी सुद्धा सर्व ताकदीचे भ्रष्टाचारी, हेवीवेट भ्रष्टाचारी, साधे नाहीत, आपल्या अवतीभोवती घेऊन बसलेले आहेत. तर त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. ऑडिट वगैरे काय नाही, ऑडिट जनता करेल यांचं. गेल्या 1.25 वर्षात नक्षलवाद संपवला असं रायपूरमध्ये जाऊन गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. अमित शहा काल पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये काल म्हटलं की आमचं सरकार ईव्हीएमचं सरकार आहे, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. बघा, हे असे शब्दांच्या जुमलेबाजा कोट्या करत राहा. त्यासाठी त्यांनी पगारी नोकर खूप ठेवले आहेत अशा कोट्या तयार करून देण्यासाठी. करत राहा, हरकत, आम्ही ऐकत राहू. नक्षलवाद संपला असं वाटतं 6 वर्षात? नाही, जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. नक्कीच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. नक्षलवाद हा सरकारविषयी आमचे काही मतभेद असले आणि सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलून नक्षलवाद्यांचा खात्मा केला असेल आणि त्याची जर फळं आम्हाला पाहता येणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. राज्यसभेमध्ये आज संविधानाला 75 वर्ष झाल्यानिमित्ताने चर्चा होणार आहे. अमित शहा सुरुवात करणार आहे. काय वाटतं, जसं लोकसभेत झालं तसं राज्यसभेत होईल का? लोकसभेत मोदीने एक भाषण केलं सुंदर. काही शपथा घेतल्या, काही प्रतिज्ञा घेतल्या. त्यातल्या किती प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या आणि खऱ्या ठरणाऱ्या त्या आपण 10 वर्ष पाहतोय. संविधान, देशाचे संविधान ही जुमलेबाजी नाही. देशाचे संविधान हे असत्य पुस्तक नाही, असत्यात लिहिणाऱ्यांचं पुस्तक नाही. देशाचं संविधान हा या देशाचा आत्मा आहे आणि संसद हे शरीर आहे आणि त्या शरीरातला हा आत्मा आहे. पण शरीरावर आणि आत्म्यावर सातत्यानं प्रहार करणारे लोक संविधानाची तुणतुणं वाजवताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं. जर यांना 400 पार खरोखर झाल्या असत्या तर आज संसदेमध्ये संविधान का बदलू नये याच्यावर चर्चा झाली असती. संविधान बदलना कितना जरूरी है उसका ऊपर चर्चा होती. लेकिन 400 पार का नारा जनता ने ब्रेक लगाया, इसलिए संविधान पर चर्चा हो रही है.